दत्त भुवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सूत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इतिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहाती मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपणाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली काणी तेव्हा भाव धरोनी म्हणी नवस केला स्वामी ते जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त हरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन हरिभाऊ आणि त्यांचे मित्र नपुचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले त्यांनी काढली एक युक्ती बोलावली पंडितांप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हा पासी फिर्याद होता ब्रुसी बट्टा लागेल आमच्या तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असेना तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी अपूचा भाव वाढला व्यापारात नफा जागला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांची सुकृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित श्रीवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने तेव्हा समर्थे तयासी शिवराम मारुती ऐसी नामे दिदली त्रिवर्गासी आणिक मंत्र दिधले पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिधले मारुती हरिभाऊ समटले तिघे केले करूप मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघासी 3 श्लोक दिधले मंत्र म्हणून ते ऐका श्लोक श्री गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ऐसा मंत्र हरिभावते दिधलासे समर्थे तेव्हा तयांच्या आनंदाते पारावारणसेची दुसरा मंत्र गजाननाला अयावेळी श्रीने दिधला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुकाळ श्लोक आकाशात पतितं तोय यथा गच्छन्ति सागरम सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति गच्छति संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तयाते श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवा 300 रुपये तयानी आणले होते मुंबईहुनी त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते ऐसा प्रश्न ऐकूनी समर्थ बोलले त्या लागोनी त्यांच्या पादुका बनवूनी येथे आणाव्या सत्वर काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडिल्या करी आज्ञा मागती जावया आज्ञा मिळता तयासी आनंद आले मुंबईसी हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा त्या आत्मलिंग पादुका 14 दिवस पर्यंत देखा पायी वागवी भक्त सका दिल्या नाही कोणाचे हरिभाऊ एके दिनी समर्थासनिध येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले तो समर्थे त्या प्रती घेऊन मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला म्हणती तू माझा सूत झालासी आत्ता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून
मग छाती कपडी झोली समर्थे तयासी धुतली ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देती आवती भावसे करी म्हणती जाऊन सागर तिरी किल्ला बांधून राहावे जाऊन आता सत्वर लुटवी आपुला संसार लोभ मोहन मात्र चित्ती तुवान धरावा आज्ञा ऐकोणी आईशी आनंद झाला मानसी सत्वराले मुंबईसी साधू वेश जेवणे असो हरिभावने काय केले ब्राह्मणासी बोलविले संकल्प करून ठेविले तुळशी पत्र भरावे हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्याची कांता ती करी बहुधा कांता घेत उरगडूनी विणविते जोडोनी कर अद्यापि स्वस्थ करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया ऐशी तियेची उत्तरे ऐकोनिया स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेचे स्त्रियेचे अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते त्या पादुका सुवासते मधा माझी स्थापिला कामाठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाव होऊन गोसावी मठामासी राहिले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसोत षोडशोऽध्याय गूढः श्रीरस्तु शुभं भवतु। अध्याय 17 श्री गणेशाय नमः। मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा स्वामी नामाचे भजन त्यांची या चरित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सुतणीनती स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी तिने हे वृत्त ऐकोणी दुःख केले अनिवार निज मातेचा शोक पाहुण दुःखित झाले अंतकरण तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सूत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगोणी यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली पंचाक्षरी आणुनी त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर व्यासी देव मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करून पोटी दर्शनाल्या उठा उठे सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही ऐकोनिया देव मामलेदार हासोनी देती उत्तर त्यासी पिशाच लागले थोर माझेही दूर नोहीची ऐसे उत्तर ऐकोणी दुःखित झाली अंतकरणी मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेश जाहले मठ होता कामाठी पुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने तारा नामे त्यांची कांता तेही त्रास देती स्वामी सुता परितयांच्या चित्ता दुःख खेदनसेची प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसी कोळे के समयासी नगर करणाना जोशी सहजाले मुंबईसी त्याणी ऐकिले वर्तमान पाहोणी स्वामी सुता प्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करती तयांचे स्वामी सुते तयासी लावियले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करोणी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थे त्यासी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून नगारा वाजविता जोशी हासू आले समर्थासी माहोनिया स्वभक्तासी परमानंद जाहला असो अक्कलकोट नगरात शके 1793
प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सूत आनंदे शेली केडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत विजय सिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे स्वामी सूत दिवसे दिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्ती ध्वजो भारिला मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना अशी समर्थ करती आज्ञा सुताकडे जावयाशी स्वामी सूतही त्या प्रती मनातील पूर्ण सांगती ऐकून जनचकित होती वर्णती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सूत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्या वीण तोन सेवी उदकान्य ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला मगर वाड्या समोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करुण रसे भरले पूर्ण ऐकले आतून राणीने सेवकासी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या उसरी त्या साधुते मंदिरी प्रार्थोनी आणावे पाहोनिया समर्थासी उल्हास सुताचे मानसी धावोनिया वेगेसी मिठी चरणी घातली निज सुता ते पाहुणी आनंदले समर्थमणी कर फिरविला मुखावरुणी हस्ती धरून उठविले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवे करी करी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती स्वामी सूत रात्रंदिण समर्था पुढे करती भजन पायी खडावा घालून प्रेम रंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सूत भजन करीत पायी खडावा घालून एकांत समय साधून समर्थ सांगती तया काणी आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकोणी स्वामी सूत निशब्द होई कल्पना नसाहे त्यासी स्वामी नीन तैसे जीवन वारंवार विणवी स्वामीसी ऐसे न करावे काही मी अजाणले करू तू माझी आई स्वामी धरती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी वास करू निश्चयी चिंतान काही करावी असो मग स्वामी सूत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सूत दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते स्वामी सूताची चरणी राहतसे त्या स्थानी विने हे वर्तमान ऐकोनी विणवीत समर्थाते मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवे करी म्हणती सुताते सत्वरी मज सनिध आणावे परी सूत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलकसे मग सांगाती समर्थ त्यासी घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी तथापि स्वामी सूत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसे दिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी नाहीये सत्य तरी तोप भरून यथार्थ ठेविली ती उडुकी याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सूता परी तो नाला अक्कलकोटा जीवित परवान केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित्र करणी बैसले स्नान करोणी परिगंधन लाविती भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकिती कोणा संगेन बोलती रुदन करती क्षणोक्षणी नितुक्या माझी सत्वर मुंबई उडी आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सूतगत झाला मग काकुबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर
तेथे समजला समाचार, परत्र पावला आत्मज. निज पुत्र मरण वार्ता, ऐकुणी करती आकांता. तो दुःखद समय वर्णिता, दुःखंतरी होतसे. असो मग काकूबाई, अक्कलकोटी लवलाही. परतोनी आल्या पाही, बोलल्या काय समर्थाते. सुता पुला भक्त सोन, काली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण, त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेसी, उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी. संधी सापडली काळासी, ओढून बळेसी मग्नेला. धन्य धन्य स्वामी कुमर, उतरला भो दधी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र, कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिसोत सप्तोदशोऽध्याय गोडहा. श्री भगवच्चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावादी करी, ऐसा प्रश्न सेवे करी करिता ती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ, सेवे करी असता सांप्रत. तरी एकही मजला त्यात, योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानसी, त्या समयी मोर पाखरासी. अधिकारी नेमू गादिसी, चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा. रात्रंदिन तोची चाळा, मोठमोठ्याने ओरडती. आमुची पाऱ्याची वीट, जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ, काकूबाई लागुणी. लपून ठेविले विटेसी, ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवनासी, स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता, कोंकणात रात होता. स्वामी सूत मृत्यू पावता, वर्तमान कळले त्या. तो केवळ ज्ञान, दादा तयाचे अभिनाम. त्याचे शरीरी असमाधान, कृश होत चालला. काकूबाईने तयासी, आणविले आपणापासी. एके दिवशी समर्थांसी, दादा प्रती दाखविले. समर्थ बोलिले बाईसी, 4 वेळा जेवू घालयासी. आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता, दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता, रोग कोठे राहील. केज गाव मोगलाईत, तेथे नाना साहेब भक्त. त्यांनी बांधिला श्रींचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य, पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत, दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी, पादुका स्थापन करायासी. तुम्ही पाठवा दादासी, समागमे आमच्या. बाई म्हणे तो अज्ञान, कशात शरीरीय समाधान. त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागी. समर्थे वृत्त ऐकोण, म्हणती द्यावे पाठवून. बाळ आहे जरी यज्ञ, तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनश्च बाईसी बोलिले, त्यात तुमचे काय गेले. आम्हासी दिसेल जे भले, तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती, दादासी पाठविले केजे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती, दादाला परतोनी. पुढे सेवेकऱ्यां सांगाती, त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्मचार्यासी आज्ञा करीती, यासी स्थापा गादीवरी. दादासी करुण गोसावी, मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी, कपणी जोळी निशाण. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवस निशी. गोसावी होऊन गादीसी, चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता, तरी ऐशा गोष्टी करिता. नकार म्हणेची सर्वता, न रुचे चित्ता त्याच्या. या परी ब्रह्मचार्यानी, पाहिली खटपट करोणी. शेवटी दादासी मुंबईहुनी, अक्कलकोटा पाठविले. समर्थे ऐशा समयासी, आज्ञा केली भुजंगासी. घेऊन माझ्या पादुकासी, मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेला आणणे सत्वरी, धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवे करिता ती तैसेची. श्रींच्या पादुका शिरी पडिता, उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदयी प्रगटला ज्ञान सविता, अज्ञान गेले लयाते. धन्य गुरूंचे महिमान,
पादुका स्पर्श करोण जाहले तात्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी असो दादाची पाहुणी वृत्ती टाकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थे दादा प्रती वेड खचित लाविले ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता दादाची या शिरी ठेविता पादुका काय म्हणून समर्थ बोलले तियेसी जे बरे वाटेल आम्हासी तेची करूया समयासी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून इतकेच पुरे झाले ऐकोण ऐशा वचनाला समर्थासी क्रोध आला घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर काकूबाईने आकांत करुण मांडीला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळ पिटित स्वहस्ते परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही दादासी बनविले गोसावी कपणी सोळी अर्पिली दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी ते पाहून काकूबाईसी दुःख झाले अपार समर्थासी हासू आले अधिकची कौतुक मांडिले दादासी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी अनसुया तुझी माता तिच पाशी भिक्षा माग आता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला ऐसे बाईने पाहोणी क्रोधाविष्टंत करणी म्हणे तुझी हे करणी लोकापवादा कारण ऐकोणी मातेची उक्ती दादा तिच प्रती बोलती ऐहिक सुखे तुच्छ गमती माते आजपासून पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवरी बसोनी संस्था चालविली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत अष्टोदशोऽध्याय गूढः श्रीरस्तु शुभं भवतु अध्याय 19